त्या म्हणजे त्याच्या नावात बाप्तिस्मा घेणं आणि दुसरं त्याचं प्रभुभोज घेणं, त्याची भाकर आणि त्याचं द्राक्षरस, त्याचं रक्त सेवन करणं. या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रभूनं शिष्य म्हणून करण्यास सांगितल्या आहेत. हालेलुया. त्यापैकी आपण बाप्तिस्मा एकदाच घेतो. बाप्तिस्मा किती वेळ घेतो? एकदाच घेतो. बाप्तिस्मा करार आहे की मी तुझा, ह्यापुढे मी तुझा आहे. मी मेलो, आता मी नाही तर तू माझ्यामध्ये जगत आहे, हा करार. आणि प्रभुभोजन म्हणजे त्या कराराची आठवण की मी तुझ्याबरोबर मेलो आहे, तू माझ्यासाठी मेला आहे, तू जिवंत झालास, तसा मीही तुझ्यामध्ये तुझं रक्त पिऊन आणि तुझे भाकर खाऊन मी जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू कशासाठी आला? प्रश्न आहे. प्रभू येशू जगामध्ये कशासाठी आला? हां, पाप्यांना तारावयाला. पाप्यांना तारावयाला म्हणजे आपण पापी असायला पाहिजे तरच तो आपल्याला तारेल. नाही असतो तर तारायची गरजच नसते. मग असा कोण नाही आहे ज्याला तारण्याची गरज नाही? हात वर करा. कोणी पाप केलं नाही त्याने हात वर करा. कोणच नाही. जगामध्ये कोणीच सापडणार नाही ज्यानं पाप केलं नाही. बरोबर. आपल्याला काटा टोचतो किंवा आपल्या शरीरात काटा जातो, पायामध्ये काटा जातो नाही का? आपण शेतात काम करतो तेव्हा पायामध्ये काटा रुततो. आपण काय करतो? पक्क्या खोलमध्ये गेला असेल तर काय करतो? नुसता मलम लावतो का वरून? काटा तसाच ठेवला आणि वरून मलम लावत गेलो, काय होईल? पिकेल, गँग्रीन होईल, पाय कापावा लागेल. बरोबर की नाही? रोज मलम लावत गेलो, काटा काढायचाच नाही, काय होईल? पाय तोडावा लागेल थोड्या दिवसांनी, नाही का? पिकेल. जेव्हा काटा रुततो तेव्हा आपण पहिलं काय करतो? काटा काढतो. बरं वाटतं का काटा काढताना? कोणाचा काटा काढायला बरं वाटतं का? तो काटा नाही हो, मी हा पायात बुजलेला काटा असतो तो म्हणतो. तो काटाला काढायला सगळ्यांना बरं वाटतं. दुःख होतं ना. त्याचप्रमाणे पाप आहे. आपण पाप का करतो? लोक पाप का करतात? आपण पाप का केली? आपण पापी कसे झालो? कारण आपल्यामध्ये काहीतरी असं काटा ठेवलेला, त्याचं नाव आहे देह स्वभाव. म्हणजे पापाचा स्वभाव आपल्याला आपल्या आज बापजाद्यांपासून मिळाला. आपण पापी का झालो? कारण आपल्या आईवडिलांपासून तो स्वभाव आपल्याला मिळाला. आपल्या आईवडिलांना कुठून मिळाला? आईवडिलांना तो पापाचा स्वभाव कुठून मिळाला? त्यांच्या आईवडिलापासून. त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या, मग त्यांच्या करत कुठे गेलं ते? आदामाजवळ. तुम्ही कोणाची लेकरं आहात? आदामाची. आणि मी वरून खाली पडलो का? नाही, मी पण आदामाचाच. बरोबर की नाही? जगामध्ये जेवढी माणसं आहेत ती सगळी आदामापासून जन्मलेली आहेत, माकडापासून झालेली नाहीत. कोण सांगतं माकडापासून झाले? हात वर करा. आम्ही माकडापासून झालो, हात वर करा. शाळेत काय शिकवतात? मनुष्य कशापासून झाला? हां, माकडासारखेच राहतात.
आम्ही माकडापासून नाही झालो, आम्हाला देवानं बनवलेलं आहे. रोमकरसपत्र 10वा अध्याय, 5वा अध्याय. बघा पाप कसं आलं, आपण पाप का करतो त्याचं आपल्याला समजलं पाहिजे की पाप कसं होतं, कुठे असतं. पाप आपल्यामध्ये जो स्वभाव आहे, जो आदामापासून आला तो आपल्यामध्ये आला आणि तो स्वभाव काढण्यासाठी प्रभूला यावं लागलं. बरोबर की नाही? जर प्रभू फक्त पापांची क्षमाच करण्यासाठी आला असता तर ठीक असतं, पण आपण पाप केलं असतं, क्षमा मागितली असती, पाप केलं असतं, क्षमा मागितली असती, पण पाप थांबलं नसतं. बरोबर की नाही? त्याने मलम लावला असता बरं वाटलं असतं, मलम लावला असता बरं वाटलं असतं, पण काटा काढलाच नसता तर पूर्ण बरं होण्यासाठी काय करावं लागेल? काटा काढावा लागेल, तो पापी स्वभाव काढावा लागेल आणि मग मलम लावावं लागेल, मग तो पाय बरा होईल. त्याप्रमाणे पापी स्वभाव जो आहे हो काट्याप्रमाणे आपल्यामध्ये घुसलेला होता. कुठून आला? आदामापासून. रोमकरसपत्र 5वा अध्याय 12वं वचन बघा काय लिहिलंय. यास्तव जसे एका मनुष्याकडून पाप जगात शिरले आणि पापाकडून मरण जगात शिरले, तसेच सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसांमध्ये मरण शिरले. जसे एका मनुष्याकडून पाप जगात शिरले. आदामापासून काय जगात शिरलं? पूर्वी पाप नव्हतं. देवानं पृथ्वी अत्यंत उत्तम बनवलेली आणि म्हणालेलं हा चांगलं आहे, अत्युत्तम आहे. देवानं सर्व काही बनवलेलं, तो स्वतःशी बोलला की हे चांगलं आहे, नाही का? देव बोलला हे चांगलं आहे. परंतु मनुष्याला जेव्हा बनवलं तर तेव्हा स्वतःशी तो बोलला की आपण आपल्या प्रतिरूपात, आपल्या प्रतिच्छायेत मनुष्य निर्माण करू. देवानं सर्व बनवलं तेव्हा तो बोलला, परंतु जेव्हा माणसाला निर्माण केलं तर तेव्हा देव स्वतःशी बोलला आपण आपल्या प्रतिरूपात माणसाला निर्माण करू. देव कुणाला बोलला नाही, स्वतःला बोलला आणि त्यानं स्वतःच्या प्रतिमेत आदामाला निर्माण केलं. हालेलुया. देह मातीचा होता, परंतु त्याच्यामध्ये जो राहत होता तो देवाचा प्रतिरूप होता आणि ते प्रतिरूप डागाळलं गेलं. बाह्य मनुष्य डागाळला गेला का? मधला मनुष्य डागाळला गेला. मग बाह्य मनुष्याने पाप केलं आणि त्याला पाप असं म्हणतात, पण पापी स्वभाव त्याच्यामध्ये घुसला म्हणून त्यानं पाप केलं. पापाचा काटा घुसला म्हणून तो पापी झाला. बघा, एका मनुष्याकडून पाप जगात शिरले आणि पापांकडून मरण जगात शिरले. तसेच सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसांमध्ये मरण शिरले. सर्व माणसं मरतात की नाही? म्हणजे पापी स्वभाव, त्याच्यामुळे होतं पाप. पापामुळे येतात शाप, शापामुळे येतात आजार, आजारामुळे येतात मरण, देहाचं मरण, आणि देहाच्या मरणानंतर आहे नरकाचं मरण. बरोबर? पायऱ्या बघा, लक्षात ठेवा. पाप कुठे होतं? स्वभावामुळे. माझ्या हृदयात काय असतं? पाप, स्वभाव, नाही का? स्वभाव जो आपल्याला आदामापासून आला, त्या स्वभावाचं रूपांतर कशात झालं? पापाच्या कृत्यामध्ये. मध्ये असल्याशिवाय आपण करू शकत नाही ना. मध्ये विचार करतो आणि मग कृती होते की नाही? मग ते विचार, वाईट विचार कुठून आले? त्या स्वभावामधून आले. हालेलुया. मनुष्य पाप का करतो? कारण तो पापी आहे. तो पाप करतो म्हणून तो पापी नाही, तो पापी आहे म्हणून तो पाप करतो. लक्षात ठेवा. मनुष्य पापी का आहे? कारण त्याच्यामध्ये पापी स्वभाव आहे म्हणून तो पाप करतो. जर पापी स्वभावच काढून टाकला तर पाप होणार नाही. पाप होणार नाही मग शाप येणार नाही, शाप येणार नाही मग आजार येणार नाही, आजार येणार नाही मग मरण येणार नाही, मरण येणार नाही म्हणजे आम्ही जिवंत राहू. हालेलुया.
देवानं माणसावरती, जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. तो आपला स्वभाव बदलण्यासाठी आला. आपल्याला आशीर्वाद, आरोग्य, भरभराट, सगळं काही व्यवस्थित आहे, ठीक आहे, ते दुय्यम गोष्ट आहे. परंतु प्राथमिक गोष्ट प्रभू येशू आपल्याला अशी देण्यात आला, अशासाठी आला की आपण मध्ये त्याचा स्वभाव धारण करावं. काय जर मी मध्येच बदललो नाही तर काय होणार? मी मध्ये बदललोच नाही, ख्रिस्तालाच घेतलं नाही तर काय होईल? पाप होईल. पाप का होतं? कारण मध्ये ख्रिस्त नसतो. काय मग ख्रिस्त नसतो तेव्हा कोण असतो? पापी स्वभाव. आपण फक्त वरवरची झाडं कापून टाकतो, हो, पानं कापून टाकतो. आंबा आहे, आंब्याला वाईट फळ आलं, चांगला आंबा आला नाही. मी मस्त कलमी आंबा लावला आहे, आपण लावलेलं आहे नाही का प्रकाश? आली का फळं चांगली? काय केलं मग? कापून टाकलं नाही का? मग दरवेळेला आपण फक्त कापतच राहिलो. आंब्याचं फळ जे वाईट आहे ते आपल्याला नको, पण त्या आंब्याचं आपण छाटणीच करत राहिलो दरवर्षी. आणि 5 वर्षांनी त्याला कसे आंबे येतील? कसे येतील? हापूस येतील? कसे? जसे आहेत तसेच. तुम्ही कापा किंवा काहीही करा, कारण त्याचं मूळ तुम्ही बदललं नाही. हालेलुया. त्याच्या खोडामध्ये जो गुण आहे ना तो नाही बदलला. हालेलुया. मग आपण जी पापं करतो ती आपली प्रबुद्ध होईल, ठीक आहे, कापून टाकेल. परंतु मध्ये माझं मूळ, माझे गुण बदलले नसतील तर मी फळ तेच वाईटच फळ देणार. काटेरी झाडाचं फळ अंजीर देईल का? आणि अंजिराचं झाड काटेरी फळ देईल का? जसे झाडाचा गुण आहे तसंच त्याचे फळ देईल. बरोबर की नाही? बदलायचं आहे काय? स्वभाव. जर आपला स्वभाव बदलला नसेल तर आपल्याला काही उपयोग नाही. प्रभूचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. मग आपण विचार करू, अरे मी प्रार्थनेला जातो, मी एवढं करतो, मी तेवढं करतो, काहीच होणार नाही, कारण मूळ बदललं नाही. हालेलुया. प्रभू कशासाठी आला? माझं हृदय बदलण्यासाठी, माझा स्वभाव बदलण्यासाठी. आदामाचा स्वभाव, जो पापी स्वभाव माझ्यामध्ये होता, तो काढून टाकून मला दैवाचा स्वभाव माझ्यामध्ये घालण्यासाठी तो आला. जेव्हा तो माझ्यामध्ये आला तेव्हा मग माझ्यामधून पाप नाही तर नाही पण होऊ लागलं. नाही माझ्यामध्ये राहतो तर माझ्यामधून काय होईल? मध्ये मी चांगला असेल तर माझ्याकडून काय होईल? चांगलं होईल. मध्ये मी वाईट असेल तर माझ्याकडून काय होईल? हां, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासाठी आला. जर आपल्याला समजत नसेल, कळत नसेल तर आपण नुसतं मग येऊ जाऊ काही उपयोग होणार नाही. मग आपल्याला फक्त आजारातून बरं व्हायचं आहे, मला फक्त नोकरी पाहिजे, मला फक्त हे छोकरी पाहिजे, मला फक्त हे पाहिजे, तेवढाच आपला उद्देश असेल. परंतु मी मध्ये बदलणार नाही. मग काय होईल? फळ देत नाही त्याच्या झाडाशी त्याच्या मुळाशी कुऱ्हाड आहे, तोडून टाकेल. नाही का प्रभू येशू काय म्हणतो? एका माणसानं झाड लावलेलं, तो आपल्या बागेत आला त्या झाडाला फळ बघण्यासाठी. त्याला फळ नव्हतं. त्याचा देखरेख करणारा त्याला म्हणाला 3 वर्ष मी याची वाट पाहीन, याला खत पाणी घालीन, मग जर याला फळ आलं नाही तर तू तोडून टाक. हालेलुया. आपल्याला खत पाणी देतो की नाही प्रभू? काय देतो खत पाणी? वचन, त्याचा आत्मा, त्याची संगती, त्याची सहभागिता, त्याची प्रीती, सगळी आशीर्वाद. खत पाणी दिले की नाही आशीर्वादांनी?
काय काय घेतलं प्रभूकडून आपण? झाड वाढलं का? फळं कोणती आली? फळं काय पाहण्यासाठी येतो प्रभू? प्रभू काय पाहण्यासाठी येतो? फळ. पण जर मध्ये बदललं नसेल तर फळ कसं असेल? मध्ये बदललं नसेल तर फळ कसं असेल? वाईट. जर मी प्रभूला घेतलेलं असेल तर माझं फळ चांगलं असेल. तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन, माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला फळ देवत नाही. जो माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. आणि तुम्ही पुष्कळ फळ दिल्याने माझ्या बापाचे गौरव होते. आमेन. प्रभूलाच घ्यायचं आहे. हालेलुया. त्याच्याशिवाय आपल्याला फळ देवतच नाही. त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्यासारखं होतच येत नाही. हाच आपला उद्देश पाहिजे की प्रभू मला फळ द्यायचं आहे आणि मला तुझ्यामध्ये टिकून राहायचं आहे. आमेन. तर जसे एका मनुष्याकडून पाप जगात शिरले आणि पापांकडून मरण जगात शिरले, आणि तसे सर्वांनी पाप केल्यावरून सर्व माणसांमध्ये मरण शिरले. परंतु वचन 15, तथापि जसा अपराध तसे कृपादानही आहे असे नाही. कारण त्या एकाच्या अपराधाने जर पुष्कळ लोक मरण पावले, तर देवाची कृपा आणि येशू ख्रिस्त ह्या एका मनुष्याच्या कृपेने झालेले दान ही अधिक विशेष करून पुष्कळ लोकांकरिता विपुल झाली. हालेलुया. एका माणसाकडून मरण घुसले तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून जीवन घुसले. हालेलुया. आपण जन्मतःच पापी होतो, कारण जन्मतः आपण आदामाच्या वंशामध्ये जन्म घेतला. परंतु आपण जेव्हा नव्याने जन्म घेतो तेव्हा देवाचा स्वभाव आपल्यामध्ये येतो आणि त्याचं जीवन आपल्यामध्ये येतं. आपण येशू ख्रिस्ताला मध्ये घेतो तेव्हा तो आपल्या फळ देण्यास सहाय्य करतो. आपण मध्ये बदलतो. येशू ख्रिस्त ह्या एका मनुष्याच्या कृपेने झालेले दान ही अधिक विशेष करून पुष्कळ लोकांकरता विपुल झाली. वचन 16, आणि ज्याने पाप केले त्या एकाद्वारे जसे झाले तसे दान झाले नाही, कारण दंडपात्र ठरणे हा न्याय एका अपराधावरून झाला, परंतु न्यायी ठरणे हे कृपादान पुष्कळ अपराधांवरून झाले. वचन 17, कारण जर त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्याद्वारे मरणाने राज्य केले, तर कृपा व न्यायीपणाचे दान याची विपुलता जे पावतात ते अधिक विशेष करून एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आदामाच्या द्वारे मरण आलं आणि मरणानं आपल्यावरती राज्य केलं. शाप आले, आजार आले, दुःख आली, कष्ट आले की नाही? परंतु एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवन आलं. आजार निघून गेले, शाप निघून गेले. हालेलुया. त्याची फळ देण्यास सुरुवात झाली. हालेलुया. हे दोन वंश आहेत. आपल्याला कोणत्या वंशात राहायचं आपण ठरवायचं. जगात किती प्रकारची माणसं आहेत? किती वंश आहेत जगामध्ये? किती वंश आहेत? वंश म्हणजे काय? पिढ्या. एक आदामाचा आणि एक येशूचा. आपण कोणत्या वंशातले आहोत? कोणत्या घराण्यातले आहोत? प्रभू येशू. एक तर आदामाचं घराणं किंवा प्रभू येशूचं घराणं, देवाचं घराणं. कोणाचं पाहिजे? प्रभू येशूचं. जेव्हा आपण करार करतो, प्रभू येशूला घेतो, तेव्हा आपण देवाची लेकरे बनतो. हालेलुया. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 10 ते 12 आपण वाचू. योहानाचं पुस्तक 1 अध्याय 10 वचन.
10 ते 12. तो जगात होता व जग त्याच्याकडून निर्माण झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला अंगीकारलं नाही. परंतु जितक्याने त्याला अंगीकारलं तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. आपण जन्मलो, आपली इच्छा होती का कोणामध्ये जन्मावं? आपण ॲप्लिकेशन दिलेलं का आपल्या आईवडिलांना जन्म द्यायला? काय नाही. आपल्या आईवडिलांना सांगितलं का मला जन्म द्या? नाही. कसे जन्मलो? आपल्या इच्छेने नाही, आईवडिलांच्या इच्छेने. हालेलुया. ऑटोमॅटिक. नाही तर मला तशी परवानगी असती तर मी कुठे जन्मलो असतो माहिती आहे का? मला जन्म घेण्याच्या आधी विचारलं असं देवाने, तुला कुठे जन्मायचं आहे, तर कुठे जन्मलो असतो आपण? मी इंग्लंडच्या राजाच्या घराण्यात जन्मलो असतो. ते बरं ना? म्हणजे आपण आपल्या इच्छेने जन्मलो नाही, परंतु देवानं त्याच्या इच्छेद्वारे आपल्याला त्याच्या पुत्राच्या द्वारे जन्म दिला. हा दुसरा जन्म, तो नवीन जन्म, ही आपली इच्छा पाहिजे. पहिला देहाचा जन्म आपल्या इच्छेने नव्हता, परंतु दुसरा आत्म्याचा जन्म जो आहे, मध्ये बदलण्याचा जन्म जो आहे, तो आपल्या इच्छेने आहे. तो आपल्याला निवडायचा आहे. आपण आपला वंश निवडला का? तुम्ही जन्मला तेव्हा तुम्ही तुमचा वंश घराणं निवडलं का? नाही. परंतु आता तुम्हाला निवडण्याची संधी आहे की तुम्हाला त्याच घराण्यात राहायचं आहे की तुम्हाला देवाच्या घराण्यात यायचं आहे. आता संधी आहे. हालेलुया. तो जगात होता व जग त्याच्याकडून निर्माण झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, इस्रायली यहुदी लोकांकडे त्यामधूनच तो आला. यहुदी लोक देवाचा वंश, निवडलेला वंश होता, परंतु त्यांनी त्याला नाकारलं. त्यांनी आपल्या प्रभूला ओळखलं नाही. तरी त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला अंगीकारले नाही. त्याच्या स्वतःच्या लोकांनी, जो देवाचे निवडलेले लोक होते, यहुदी लोक होते, इस्रायल होते, त्यांनी त्याला अंगीकारले नाही. त्यांनी त्याला मारलं. क्रुसावरती मारलं की नाही? त्याला क्रुसी खेळा, त्याला वधस्तंभी द्या. वचन 12. परंतु जितक्यांनी, कोणी? जितक्यांनी म्हणजे कोण आले त्याच्यामध्ये? सर्व जगातले जेवढे, तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही परंपरेचा असो, काहीही असो, काळा असो, हिरवा असो, गोरा असो, तांबडा असो, आणखी कोणते कलर आहेत माणसाचे? ऑरेंज, नारंगी, कोणताही असो, जितक्यांनी त्याला अंगीकारले. अंगीकारले म्हणजे स्वीकारलं. आपल्या घरामध्ये कोण येतं तेव्हा आपण काय करतो? त्याला दारातच ठेवतो का? मध्ये घेतो की नाही? पाहुणा आल्यावरती म्हणजे त्याला अंगीकारतो. जर दारात उभं करून त्याला बाहेर केलं तर तो मध्ये येणार नाही. मग येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की मलाच घ्या, मी तुझ्या दारापाशी उभा आहे. तुला बदलायचं असेल, तुला नवीन जीवन हवं असेल, तुला पापापासून मुक्त व्हायचं असेल तर मलाच घ्यावं लागेल. मी तुझं दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकील, जितक्यांनी त्याला अंगीकारले, जो कोणी, सर्व ओपन आहे, आमंत्रण सर्वांना आहे. कोणी असं सांगू शकत नाही की मला बोलावलं नाही देवानं. हां, कोण आहे असं? पण त्याला उघडावं लागेल दार. दार उघडावं लागेल. येशूला मध्ये घ्यावं लागेल आणि त्याला सर्व गोष्टींचा अधिकार आणि प्रभुत्व द्यावं लागेल. नुसतं मध्ये घेऊन फायदा नाही, तर त्याला सर्व गोष्टींवरती अधिकार द्यावा लागेल. हालेलुया. तो प्रभू ना. प्रभू म्हणजे कोण? मालक. मग जेव्हा तो मालक मध्ये येतो तेव्हा आपला अधिकार किती राहतो आपल्यावर? काहीच नाही. हे भाड्याचं घर आहे ना. घर कोणतं आहे? हे
तुमचं शरीर काय आहे? हे भाड्याचं, थोडे दिवसासाठी राहण्यासाठी दिलं तुम्हाला. 50, 60, 70 वर्ष. काय नंतर त्या घराचं भाडं घेणार आहे. हालेलुया. पण भाडं द्यायचं नसेल तर त्यालाच मध्ये घ्या आणि त्याला सांगा तूच राहा. म्हणजे तो भाडं घेणार नाही. हा, नाही तर हिशोब घेईल. जर हिशोब द्यायचा नसेल तर त्याला सांगायचं तू आता ये आणि रे राहा, मालकी घे तुझी, जे काही माझं आहे ते तुझंच आहे. तुम्हाला भाड्याने थोड्या दिवसासाठी दिलं आहे. आपलं काहीच नाही. आपण सांगतो हे माझं ते माझं, सगळं भाड्यावरती आहे. हिशोब द्यायचा आहे, त्याला प्रभुत्व द्यायचं आहे. जितक्यांनी त्याला अंगीकारले, त्याच्या नावावरती विश्वास ठेवला, तितक्यांना त्यांनी देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. देवाला ज्यानं प्रभू येशूला स्वीकारलं त्याला देवानं त्याची पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. तू माझा आहेस. वंश बदलला. काय झालं? वंश बदलला. मग आपण जे पाप करायचे होतो ते आता करायची का? नाही, कारण मन बदललेलं आहे. मनात नाही तर आचारात कसं येणार? मनात विचार करत नाही तर आचारात कसं येणार? हालेलुया. पाप म्हणजे काय? तर पाप म्हणजे काय आपण पाहू. पापाची व्याख्या देवाला गौरव न देणं. काय? देवाला गौरव न देणं. रोमकरासपत्र 3 अध्याय 23 वचन. मूळ व्याख्या काय आहे पापाची? पाप म्हणजे काय? रोमकरासपत्र 3 अध्याय वचन 23, पान नंबर 1359. रोम 3:23. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. हां, सर्वांनी म्हणजे कोणी? सर्वांनी म्हणजे कोणी? जे आदामापासून जन्मले त्या सर्वांनी. एकही वाचला नाही. परंतु असा एकच होता जो आदामापासून जन्मला नाही, तो देवापासून जन्मला. त्यामुळे त्याच्यामध्ये पाप नव्हतं, त्याच्यामध्ये पापी स्वभाव नव्हता, त्याच्यामध्ये आदामाचा स्वभाव नव्हता. मग जेव्हा आपण त्याला घेतो तेव्हा आदामाचा स्वभाव आपण टाकून देतो आणि आपण देवाचा स्वभाव धारण करतो. हालेलुया. कारण सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. पाप म्हणजे काय? देवाला गौरव न देणं. सोप्या भाषेत देवाला गौरव न देणं म्हणजे ज्या हेतूनं देवानं आपल्याला बनवलेलं आहे तो हेतू साध्य न करणं. देवानं आपल्याला कशासाठी बनवलेलं आहे? त्याच्या स्तुतीसाठी, त्याचे गौरव करण्यासाठी, त्याचं रूप धारण करण्यासाठी. ख्रिस्ताचं रूप धारण करण्यासाठी. माझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हावा हे देवाची इच्छा आहे. जर ती इच्छा मी पूर्ण केली नाही तर मी पाप करतो. काय? मी ख्रिस्तासारखा नाही झालो म्हणजे मी पापात आहे. मी फळ देत नाही म्हणजे मी पापात आहे. काय, बरोबर की नाही? सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. मग देवाचे गौरव कसे होतात? मी जेव्हा ख्रिस्ताचं रूप धारण करतो, ख्रिस्ताला धारण करतो, ख्रिस्ताला अंगीकारतो, ख्रिस्ताला स्वीकारतो, त्याचा स्वभाव धारण करतो, तेव्हा देवाचे गौरव होतं. हालेलुया. देवाला अत्यंत आनंद होतो. हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या ठाई मी संतुष्ट आहे. कधी बोलतो देव? जेव्हा मी ख्रिस्ताला अंगीकारतो. वरून वाणी कधी आली की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे? जेव्हा प्रभूने चमत्कार केले तेव्हा, लाजराला उठवलं तेव्हा. कधी आला तो वाणी? कधी आली ती वाणी? जेव्हा प्रभूने बाप्तिस्मा घेतला तेव्हा. मग आपल्याबद्दल देव कधी बोलतो
की हा माझा प्रिय पुत्र आहे, ही माझी प्रिय कन्या आहे, हिच्या ठाई मी संतुष्ट आहे? कधी बोलतो? जेव्हा आपण येशूशी करार करतो, त्याला अंगीकारतो, बाप्तिस्मा घेतो आणि त्याचा स्वीकार करतो, त्याच्याशी एक होतो, तेव्हा देव सांगतो तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्या ठाई मी संतुष्ट आहे, आता तू माझे गौरव करशील. हालेलुया. मग पाप म्हणजे काय? ख्रिस्ताला न घेणं. कारण ख्रिस्ताला घेतल्याशिवाय मला देवाचे गौरव करताच येत नाही. ख्रिस्ताला नाकारणं, ख्रिस्ताला तुच्छ मारणं, ख्रिस्ताचा स्वभाव धारण न करणं हे पाप आहे. हालेलुया. दुसरे पापाची व्याख्या आहे, पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. 1 योहान 3:4. पाप काय आहे? नियमशास्त्राचे उल्लंघन, म्हणजे देवाचे नियम मोडणं हे पाप आहे. 1 योहान 3:4. पान नंबर 1477. योहानाचं पहिलं पत्र 3 आणि वचन 4. जो कोणी पाप करतो तो नियमशास्त्राचं उल्लंघन करतो, तर पाप तर नियमशास्त्राचं उल्लंघन आहे. पाप काय आहे? नियमशास्त्राचं 10 आज्ञांचं नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञांचं उल्लंघन. म्हणजे 10 आज्ञापैकी एक जरी आज्ञा मोडली तरी मी 10 आज्ञा मोडलेल्या आहेत. हालेलुया. जो एका आज्ञेविषयी चुकतो तो सर्व आज्ञेविषयी चुकतो. माणूस पापी आहे हे दाखवण्यासाठी देवानं 10 आज्ञा नियमशास्त्र दिलं. नियमशास्त्र कशासाठी दिलं? माणसाला पापी आहे हे दाखवण्यासाठी. 10 आज्ञा कशाला दिल्या आपल्याला? 10 आज्ञा वाचून आपण पवित्र होतो का? 10 आज्ञा भिंतीवरती लिहिल्यावरती पवित्र होतो का? नाही. 10 आज्ञा कशासाठी दिल्या? की आपला पापी स्वभाव दाखवण्यासाठी, बोट ठेवण्यासाठी की तू पापी आहेस. पुष्कळ लोक जगात आहेत ते म्हणतात मी चांगला माणूस आहे, नाही का? आपण म्हणतो ना, कोण मेल्यावर किती बरा माणूस होता, किती चांगला होता. नाही, कोणाच्या दृष्टीने चांगला होता? माणसांच्या. देवाच्या? स्वर्गीय, नाही का? वैकुंठवासी, कैलासवासी, कोणकोणते वासी करून ठेवतात मेल्यावरती. अरे कोण बघायला कोण गेलंय? हा, नरकवासी आहे बघायला कोण गेलं? कोण लिहितं का नरकवासी? का नाही लिहत? नाही, कोण नाही लिहिणार, घाबरतात. लिहिलं तर ठोक मारतील. सगळे स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी, अनंतात विलीन झाला. कुठे कुठे विलीन झाला? बापरे. नाही, अनंतात विलीन झाला. कसं काय? नाही, नियमशास्त्र आपल्याला आपलं पाप दाखवतं. 10 आज्ञा काय दाखवतात? की तू पापी आहेस. कोणताही मनुष्य घ्या, त्याला 10 आज्ञा दाखवा आणि सांगा तू ह्यापैकी किती पाळलेल्या आहेत. काय उत्तर येईल? नाही ना, कोणीच नाही ना. एक श्रीमंत मनुष्य होता, तरुण. तो प्रभूकडे आला. तो म्हणाला मी सर्व आज्ञा पाळलेल्या आहेत ना. किती खुश असेल नाही तो? अरे कॉलर टाइट है मेरा, मैं सब कितना अच्छा हूँ. श्रीमंत होता. प्रभूने त्याला काय सांगितलं? तुझ्यात एक कमी आहे, तू सर्व काही वीक आणि गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे ये. हे ऐकून तो खिन्न झाला आणि निघून गेला. याचा अर्थ काय? की कोणीही देवाच्या समोर न्यायी ठरू शकणार नाही. सर्वांनी पाप केलेलंच आहे, कोणीही त्याच्या समोर जाऊ शकणार नाही. पण देव पवित्र आहे, त्याच्या समोर आपण पाप घेऊन जाऊ शकणार नाही. एक जरी पाप असेल तरी आपण जाऊ शकणार नाही. त्यासाठी प्रभूची गरज आहे. ख्रिस्ताविना मी देवाजवळ जाऊच शकत नाही. त्यासाठी प्रभू सांगतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्यामधून गेल्याशिवाय तुला बापापाशी जाता येत नाही.
मलाच घ्यावं लागेल, मलाच घे. मी तुझा स्वभाव बदलीन, माझा स्वभाव मी तुला देईन. मग तू पाप करणार नाहीस, मग तुला शाप येणार नाही. शाप नाही तर तू नीट राहशील, मरण तुझ्यावर येणार नाही. तू माझ्याबरोबर सर्वदा राहशील. हालेलुया. पाप आहे नियमशास्त्राचं उल्लंघन. हालेलुया. तिसरी प्रकारची पापाची व्याख्या आहे, सर्व प्रकारचा अन्याय पाप आहे. 1 योहान 5:17. पान नंबर 1480, 1 योहान 5:17. सर्वच अन्याय पाप आहे. काय लिहिलंय? सर्व अन्याय पाप आहे. अन्याय म्हणजे चांगलं न वागणं, न्यायीपणानं न वागणं, हे पाप आहे. वाईट वागणं हे पाप आहे. सर्व प्रकारचा अन्याय पाप आहे. काय बरोबर की नाही? दुसऱ्यांशी अन्यायानं वागणं पाप आहे. त्यासाठी प्रभू सांगतो, जसं इतरांनी तुझ्याशी वागावं अशी तुझी इच्छा आहे, तसे तू इतरांशी वाग. आपण दुसऱ्याशी कसे वागतो? असे वागा की देवानं जसं तुमच्याशी वागायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. दुसऱ्याने आपल्याला माफ करायला आपल्याला वाटतं की नाही, त्याने मला माफ करावं, त्याने मला सोडून द्यावं, त्याने माझ्यावर दया करावी, त्याने मला मदत करावी, त्याने माझ्यावर प्रेम करावं, त्याने मला समजून घ्यावं. मग प्रभू सांगतो, तसं तू इतरांशी वाग, तसं तू इतरांशी वाग. देवानं आपल्याबरोबर कसं वागावं आपली इच्छा आहे? सहनशीलतेनं, नाही का? कसं वागावं इच्छा आहे? आपल्यावर प्रेम करावं, आपल्याला आशीर्वाद द्यावा, आपल्याबरोबर चांगलं राहावं, देव आपल्याला क्षमा करत राहावा. मग तसं प्रभू सांगतो, तू वाग. तू जसं मागतो तसं तू कर, तुला जसं वाटतं तसं तू कर. तू देशील तसं तुला मिळेल. काय आपण वाईट वागलो तर आपलं कसं होईल? काय मिळेल आपल्याला? वाईट. सर्व प्रकारचा अन्याय पाप आहे. आपण इतरांशी अन्यायानं वागतो, पाप आहे. हालेलुया. याकोब 4:17, चौथी व्याख्या पापाची. जे चांगलं करायचं जाणून ते करत नाही, ते त्याला पाप आहे. याकोब 4:17. याकोबाचं पत्र 4 अध्याय 17 वचन. तर जो चांगले करायला जाणतो परंतु ते करीत नाही, त्याला ते पाप आहे. सोपे आहे ना पापाचे उदाहरण, पापाची व्याख्या. जर तो चांगले करायला जाणतो परंतु ते करीत नाही, ते त्याला पाप आहे. आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतात की नाही, चांगले करण्याची संधी असते की नाही, आपल्याला प्रेम करण्याची संधी असते की नाही, इतरांशी सहनशीलतेने वागण्याची संधी असते की नाही, इतरांना क्षमा करण्याची संधी असते की नाही. मग ते करत नाही, ते त्याला पाप आहे. चांगलं करायचं जाणून ते जो करत नाही, ते त्याला पाप आहे. बरोबर का? हालेलुया. दुसरी व्याख्या, रोमकरास पत्र 8 अध्याय. देहाचे चिंतन मरण आहे, म्हणजे पाप आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय. देहाचे चिंतन 6 वचन. रोम 8:6. कारण देहाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. हां, देहाचे चिंतन म्हणजे कसलं? देह म्हणजे काय? पापी स्वभाव. प्रभू येशू काय काढण्यासाठी आला? पापी स्वभाव. देह. मी, मला, माझे, मला बरं वाटलं ते मी केलं, माझा धनी कोण, मला वाटेल ते मी करीन, मला विचारणारा कोण ना, मला पाहिजे तिथे मी जाईन.
मला पाहिजे तिच्याबरोबर फिरेन, मला पाहिजे त्याच्याबरोबर फिरेन, 1 करीन, 2 करीन, 5 करीन. माझा धनी कोण आहे? पैसे भरपूर, जमीन विकले, पैसे आल्यात. माझा धनी कोण? देहाचे चिंतन हे पाप आहे आणि पापाचे वेतन मरण आहे. त्यामुळे देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे चिंतन, प्रभू येशूच्या स्वभावाचं चिंतन, त्याचं वचनाचं चिंतन हे जीवन आणि शांती आहे. आमेन. प्रभू येशू कशासाठी आला? मला त्याची वचनं देण्यासाठी, माझा स्वभाव रोज बदलण्यासाठी, त्याचा आत्मा मला देण्यासाठी, जेणेकरून मी त्याच्या रूपात रूपांतरित व्हावं, नाही व्हावं, पापापासून दूर जावं. जर मी पापातून वाचवलेलो नसेल तर मी वाचवलेलो आहे का? आपण तारले गेलोत ना. प्रभू येशू कशासाठी आला? तारायला. प्रभू येशूच्या नावाचा अर्थ काय? तारणारा. तारणारा. तो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारील. त्याचे नाव येशू असे ठेव. जेव्हा दूताने मरियेला संदेश दिला तेव्हा त्याचं नाव वरूनच ठेवण्यात आलं होतं की त्याचं नाव तू येशू असं ठेव, कारण तो आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून त्यांना तारील. मग जर मला प्रभूनं पापापासून तारलेलं नसेल तर मी तारला गेलो आहे का? मग जर तारला गेलो नाही तर माझा अंत काय? मी कुठे जाईन? कुठे जाईन? रोगापासून तारलं बरं वाटतं नाही का? मला प्रभू रोगापासून तारतो, गरिबीपासून तारतो, शापापासून तारतो, संकटापासून तारतो, ह्याच्यापासून तारतो, त्याच्यापासून तारतो, पण मूळ कारण जे आहे मला पापापासून तारलेलं आहे का? मी वाचवलो गेलो आहे का? मी रोज पापापासून तारलेलो आहे का? जर मी पापापासून तारलेलो आहे तर सर्व गोष्टी मला विपुल आहेत. पण जर मी पापापासून तारलेलो गेलो नसेल आणि सर्व गोष्टी मला विपुल असतील तर काही फायदा नाही. आहे फायदा? जगातल्या लोकांकडे भरपूर आहे की नाही? आरोग्य आहे ना, पैसे आहेत ना, आशीर्वाद आहेत ना, काय कमी आहे सांगा? पापापासून तारले गेले नाहीत. काय फरक काय आहे आपल्यामध्ये आणि जगातल्या लोकांमध्ये? फरक काय आहे? काय जे आपल्याजवळ आहे जे त्यांच्याजवळ नाही? आम्ही पापापासून तारले गेलो आहोत, हा फरक आहे. बाकी गोष्टी सगळ्या सारख्याच आहेत. आपल्यालाही आरोग्य आहे, त्यांनाही आरोग्य आहे. आपल्याला भरपुरी आहे, त्यांनाही भरपुरी आहे. आपल्यापेक्षा जास्त जास्त कोण जगतं हो? 120 वर्ष कोण जगतं? आपण की जगातली लोक? जपानमधली लोक किती जगतात माहिती आहे का? 120. किती? आपण 60 झाले की झालं असं. 70ला खाली, एकदम 70ला एकदम खाली. आशीर्वादित कोण? आशीर्वादित कोण? जपानवाले ना. मग आपण, आपल्याजवळ असं काय आहे की त्यांच्याजवळ नाही? माझ्याजवळ येशू आहे. फरक हाच आहे, माझ्याजवळ येशू आहे. सर्वात श्रीमंत कोण आहे? आपण की जगातले? सोनं कोणाकडे जास्त आहे? अंबानीकडे ना. आपल्याकडे किती आहे? काहीच नाही. आहे रे, काय सांगतो? काहीच नाही. हां, लपून ठेवलं आहे. मग आशीर्वादित कोण आहे ते की आपण? का? माझ्याजवळ येशू आहे. हालेलुया. आशीर्वाद भौतिक गोष्टीमध्ये मोजू नका. आशीर्वाद भौतिक आरोग्यामध्ये मोजू नका. आशीर्वाद येशूमध्ये मोजा की जो माझ्याजवळ आहे तो त्यांच्याजवळ नाही, जे माझ्याजवळ आहे ते त्यांच्याजवळ नाही. मला माझ्याजवळ जे आहे ते मला इथेही पुरेल आणि तिथेही पुरेल. त्यांच्याजवळ आहे ते इथेच संपेल. हालेलुया. प्रभू येशू मला जीवन देण्यासाठी आला.
पापापासून तारण करण्यासाठी आला आणि त्याच्यानंतर जे काही तो मला देतो ते आशीर्वादच आशीर्वाद आहेत. येशू विना सर्व आशीर्वाद शाप आहेत. काय? येशू विना सर्व भौतिक आशीर्वाद शाप आहेत. लक्षात ठेवा. आपल्यामध्ये तसं घडू नये. आपण भौतिक आशीर्वाद घेऊ पण येशू नसेल तर आपण शापित आहोत. काय उपयोग त्याचा? कुठे घेऊन जाणार? नाही. येशू आहे, मी आशीर्वादित आहे. हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये माझ्या बापानं मला सर्व आत्मिक आशीर्वादांमध्ये आशीर्वादित केलं आहे. इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 वचन काय म्हणतं की ख्रिस्त येशूमध्ये मी आशीर्वादित आहे. इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 वचन. इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 वचन, पान नंबर 1413. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप ज्याने आम्हाला आकाशातल्यांमध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे तो धन्यवादित असो. हालेलुया. कोणते आशीर्वाद महत्वाचे? आत्मिक. भौतिक की आत्मिक? आत्मिक. देवानं आपल्याला पहिले आशीर्वाद कोणते दिले? भौतिक की आत्मिक? आत्मिक. कोणते? आत्मिक. कोणते घट्ट धरून पकडायचे? आत्मिक. सर्वात मोठा आशीर्वाद आहे ख्रिस्ताचं रूप मला दिलेलं आहे. त्याच्याशिवाय दुसरा आशीर्वाद कोणताच मोठा नाही. हालेलुया. ख्रिस्ताशी मी नातं जोडलं तेव्हा तो माझ्यामध्ये राहण्यासाठी आला. हे माझं भाग्य. ह्याच्याशिवाय दुसरा आशीर्वाद कोणता मोठा नाही. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप ज्याने आम्हाला आकाशांतल्यामध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे तो धन्यवादित असो. हालेलुया. मला आत्मिक आशीर्वाद मिळाले आणि भौतिक आशीर्वाद मला मिळत गेले पण माझं लक्ष माझ्या आत्मिक आशीर्वादांवरती आहे. भौतिक आशीर्वाद माझ्या मागे येतात. माझं लक्ष आत्मिक आशीर्वादांवरती आहे. भौतिक आशीर्वाद माझ्या मागे येतात. मला कोणत्याही गोष्टीची उणे पडत नाही. यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. पहिल्यांदा तुम्ही त्याचे राज्य आणि न्यायपण मिळवायला झटा. कोण आहे त्याचं राज्य? कोण आहे त्याचं न्यायपण? येशू ख्रिस्त. जिथे येशू ख्रिस्त आहे तेथे त्याचं राज्य आहे. जिथे येशू ख्रिस्त आहे तिथे त्याचं न्यायपण आहे. त्याची पवित्रता आहे, त्याची शुद्धता आहे. तुम्ही पहिल्यांदा ख्रिस्त येशूला मिळवायला झटा, त्याचं रूप धारण करायला झटा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला मागावून मिळतील. आपण उलटं करतो. आपण येशूकडे अशासाठी येतो की मला सर्व गोष्टी मिळाव्या. मग येशू आपल्या पाठीमागे चालावा. आपण येशूला अनुसरतो की येशू आपल्याला अनुसरतो? कुणाला अनुसरायचं आहे? कोणी अनुसरायचं आहे? येशूच्या मागे जायचं आहे की येशूने आपल्या मागे यायचं आहे? आपल्या जीवनात काय होतं? तू मागे आहे, मी चाललो ना. हालेलुया. लक्षात ठेवा, प्रभू येशू आपल्याला पहिल्यांदा त्याचं जीवन देण्यास आला, तारण देण्यास आला पापापासून. जर आपल्याला हे ठाऊक नसेल तर आपण भरकटत जाऊ. आपली नैया भरकटेल. आपल्याला पापातून तारण्यासाठी प्रभू येशूनं बलिदान दिलं. तो आपल्यासाठी पाप असा झाला. काय झाला? पाप असा झाला. 2 करंथीकर 5 अध्याय 21 वचन. करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय 21 वचन. कारण ज्याने पाप जाणलेच नाही त्याला त्याने आम्हाकरिता पाप असं केलं, यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायीपण असं व्हावं. हालेलुया. येशू ख्रिस्तानं कधी पाप केलं नाही. त्याच्या मुखात कपट आढळलं नाही. त्याने कधी पाप केलं नाही. त्याने कधी देवाची इच्छा नाकारली नाही.
तर देवानं त्याला आमच्यासाठी पाप असं केलं. काय केलं? पाप असं केलं. कारण ज्यानं पाप जाणलेच नाही त्याला देवानं आमच्याकरता पाप असं केलं. वधस्तंभावर काय झालं माहिती आहे का? अदलाबदल. काय झालं? अदलाबदल. माझी जागा वधस्तंभावरती त्यानं घेतली आणि त्याची स्वर्गातली जागा त्यानं मला दिली. हालेलुया. इतकं प्रेम केलं. वधस्तंभावर कोण जायला पाहिजे होतं? आमच्या जागा. मी. कारण मी पापी होतो. मी देवाच्या आज्ञा मोडलेल्या, मी देवाला नाकारलेलं, मी देवावरती अविश्वास ठेवलेला, मी देवाला तुच्छ लेखलेलं. जन्मापासून मी पाप करत आलेलो. माझ्या पापाचा बोजा एवढा होता की कुठेच कोणीच तो वाहू शकत नव्हता. मीही त्या पापाखाली दबलेलो. आणि तुम्ही त्या वधस्तंभावरती, त्या क्रुसावरती देवानं येशूला पाप असं केलं. त्यानं माझी जागा घेतली. त्यानं माझा पापी स्वभाव घेतला. शरीर त्याचं होतं पण तो स्वभाव माझा होता. काय? वधस्तंभावरती शरीर कोणाचं होतं? प्रभू येशूचं. पण स्वभाव कोणाचा होता? माझा. आणि आता शरीर माझा आहे पण स्वभाव कोणाचा आहे? प्रभू येशूचा. कसली झाली अदलाबदल? स्वभावाची. देहाची नाही, स्वभावाची. हालेलुया. लक्षात ठेवा अदलाबदल. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती त्याचं शरीर, माझा स्वभाव घेतलं. माझं पाप त्यानं घेतलं. त्यानं पाप नव्हतं, त्यानं माझ्यासाठी पाप असा झाला. आणि त्याचं नाही पण त्याचा स्वभाव त्यानं मला दिला. बघा, हेच आहे ना वचन. ज्याने पाप जाणलेच नाही त्याला देवानं आम्हाकरता पाप असे केले. तुमचा आणि माझा सर्वांचा पापी स्वभाव त्यानं त्या वधस्तंभावरती नेला, वाहिलं. पापी स्वभाव झाला, तो पाप असा झाला यासाठी की आम्ही येशू ख्रिस्तामध्ये देवाचे न्यायपण असे व्हावे. आता काय आहे? ख्रिस्ताचा स्वभाव आम्हाला दिलेला आहे म्हणून आम्ही त्याचे न्यायपण आहोत. आम्ही पवित्र केलेले आहोत. आमच्या स्वतःच्या पवित्रते नाही तर येशू ख्रिस्ताच्या न्यायपणाच्या द्वारे आम्ही न्यायी ठरवलेलो आहोत. त्याचा स्वभाव आमच्यामध्ये आला म्हणून आम्ही पवित्र ठरवलं गेलो. ही झाली वधस्तंभावरची अदलाबदल. कोण मेला? स्वभाव. माझा स्वभाव त्यानं घेतला. शरीर त्याचं होतं, वेदना त्याच्या होत्या, दुःख त्याचं होतं, परंतु स्वभाव माझा होता. माझ्यासाठी त्यानं तो वेदना सहन केल्या. माझ्यासाठी त्यानं ते रक्त वाहिलं. माझ्यासाठी त्यानं ते संकट सहन केलं. तो वधस्तंभ सोसला जेणेकरून मी तो वधस्तंभ सोसू नये. सोसू शकतो का वधस्तंभ आपण? ते यातना, ते दुःख, खिळे, फटके सोसू शकतो? नाही. किती प्रेम केलं असेल त्याने आपल्यावर. कोण असा आहे किंवा आपल्यासाठी मरू शकेल? आपले आईबाप आपल्यासाठी मरू शकतील? मग देवाची प्रीती मोठी की आपल्या आईबापांची मोठी? त्यासाठी प्रभू म्हणतो, जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडिलांवर, आपल्या मुलांबाळांवर, आपल्या बायकोवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. पहिली प्रीती कोणावर ठेवायची आहे? प्रभूवर. की प्रभू मी तुझा आहे, तू मला विकत घेतलेला आहेस. जे पाप मी वाहू शकत नव्हतो, जो पापाचा भार मला नरकाकडे घेऊन जात होता, तो तू वाहिलास आणि मला मुक्त केलंस. मी मोकळा झालो, मी बंधनमुक्त झालो, मी तारला गेलो. हालेलुया. पापापासून तारला गेलो. त्याचं नाव येशू म्हणजे पापापासून तारणारा यहोवा. हालेलुया.
पहिली गोष्ट झाली वधस्तंभावरती की तो माझ्यासाठी पाप असा झाला की त्याच्या न्यायीपणानं मी न्यायीपण असं ठरलं जावं. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 38 आणि 39. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 38 वचन, पान नंबर 1328. यावरून अहोभावानं तुम्हास ठाऊक असो की याच्याकडून पापांची क्षमा तुम्हास गाजवून सांगितली आहे, आणि ज्याविषयी मोसेच्या नियमशास्त्राकडून तुम्ही न्यायी ठरवले जाणे शक्य नव्हते त्या सर्वांविषयी याच्याकडून प्रत्येक विश्वासणारा न्यायी ठरवला जातो. आमेन. हालेलुया. 10 आज्ञाकडून तुम्ही न्यायी ठरवलं जाणं शक्य नव्हतं. 10 आज्ञा पाळून कोण न्यायी ठरवणार आहे? कोणीच नाही. तुम्ही 9 आज्ञा पाळाल, 10वी आज्ञा पाळू नाही शकत. 10वी आज्ञा कोणती आहे माहिती आहे का? लोभ धरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या बायकोचा, त्याच्या गाढवाचा, त्याच्या शेताचा, त्याच्या घराचा तू लोभ धरू नको. 9 आज्ञा बाह्यदृष्टीने पाळायच्या होत्या. तू खून करू नको, व्यभिचार करू नको, हे कर, मूर्तीपूजा करू नको, शब्दात पाळ, हे पाळ, ते पाळ. 9 आज्ञा बाह्यदृष्टीने होत्या. पण 10वी आज्ञा मध्ये होती. तू पाळतोस की नाही हे देव बघत होता. आणि त्यामुळे नियमशास्त्राच्या द्वारे 10 आज्ञांद्वारे कोणीही न्यायी ठरू शकत नव्हतं. काय ठरू शकेल? लिहिलं आहे. यावरून अहोभावानं तुम्हास हे ठाऊक असो की याकडून पापांची क्षमा तुम्हास गाजवून सांगितली आहे, आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राकडून तुम्ही न्यायी ठरवले जाणे शक्य नव्हते. अशक्य गोष्ट होती. कोणीच 100% मोशेचं नियमशास्त्र पाळू शकत नाही. देवाकडे आपण 2 गोष्टीनं जाऊ शकतो. देव म्हणतो तू 10 आज्ञा पूर्णपणे पाळ आणि माझ्याकडे ये, मी तुला स्वर्गात घेतो. नियमशास्त्राच्या द्वारे नाही ठरणं. काय करायचंय? 10 आज्ञा पूर्ण पाळायच्यात. किंवा माझ्या पुत्रावरती विश्वास ठेव आणि ये. 2 पर्याय दिलेले आहेत देवानं स्वर्गात येण्यासाठी. कोणते? पहिला 10 आज्ञा पूर्णपणे पाळ आणि माझ्याजवळ ये. आणि दुसरं मी दिलेला पुत्राला घे आणि माझ्याजवळ ये. कोणतं बरं? कोणतं बरं? पण काही म्हणतात नाही मी 10 आज्ञा पाळूनच जाणार, मला ख्रिस्ताची गरज नाही, मी बरा आहे, मी काय वाईट केले ना. तुम्ही लोकांना सांगा तू मेल्यानंतर कुठे जाशील रे? तो सांगेल स्वर्गात. का रे? मी चांगला आहे, मी काय वाईट केले? मग 10 आज्ञा दाखवा त्याला. मग ह्याच्यातली एक जरी मोडली ना तू नरकात जाणार. मोडल्यात का? तो हो म्हणेल. मग कुठे जाशील? नरकवासी. ख्रिस्ताला घे, ख्रिस्ताला घे. ख्रिस्ताशिवाय कोणीही पापापाशी जाऊ शकणार नाही. आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राकडून तुम्ही नाही ठरवले जाणे अशक्य आहे, अशक्य आहे, शक्य नाही, त्या सर्वांविषयी येशू ख्रिस्ताकडून प्रत्येक विश्वासणारा न्यायी ठरवला जातो. 2 ऑप्शन आहेत. एक नियमशास्त्राच्या द्वारे न्यायी ठर, किंवा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, त्याला अंगीकार आणि माझ्याजवळ घे. कोणतं बरं? हालेलुया. दुसरी गोष्ट प्रभूनं आपल्याला वधस्तंभावरून दिली ती म्हणजे त्याने आपले शाप वाहिले. शाप कोणाचे होते? आपले की त्याचे? पापी स्वभाव कोणाचा होता? आपला. मग पापी स्वभावाच्या द्वारे आलेलं पाप
त्यानं वाहिलं. पापाच्या द्वारे आले शाप, परिणाम पण आले की नाही? पाप होतं म्हणून परिणाम पण आला. पापाचा परिणाम काय आहे? शाप. मग शाप पण घेतले की नाही? हो, तो शापित झाला ना. गलतीकरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 बघा. गलतीकरास पत्र 3 अध्याय 11 पासून आपण वाचू. 10 पासून वाचू. कारण नियमशास्त्रातील कर्माचे जितके आहेत तितके सापाचे सत्तेत आहेत. कारण असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. कारण नियमशास्त्रातील कर्माचे जितके आहेत तितके शापाच्या सत्तेत आहेत. नियमशास्त्राकडून असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे काही लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. जो सर्व पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्व नियमशास्त्राविषयी चुकतो. हालेलुया. मग काय आलं? शाप आले. कारण नियमशास्त्र जाणतात तेही शापित आहेत, नियमशास्त्र 10 आज्ञा जाणत नाहीत तेही शापित आहेत. जो नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. आहे ना वचन? हो. वचन 11. वचन 11. आणि कोणतीही नियमशास्त्राकडून देवापाशी न्यायी ठरवला आणि कोणीही नियमशास्त्राकडून देवापाशी न्यायी ठरवला जात नाही हे उघड आहे. कारण न्यायी विश्वासानं जगेल. हालेलुया. कोणीही नियमशास्त्राकडून देवापाशी न्यायी ठरवला जात नाही हे उघड आहे. हालेलुया. येशूला यायची गरज का भासली? नियमशास्त्रानं सर्व पूर्ण केलं असतं तर येशूला मरायची गरज नव्हती. 10 आज्ञा पाळून स्वर्गात सगळे गेले असते ना. गेले असते की नाही? पण कोकऱ्या बकऱ्याची अर्पण होत राहिली की नाही? ते कोंबडे बकऱ्या अर्पायचे की नाही? कशाला? कारण पाप होत होतं. नियमशास्त्र उल्लंघन झालं की त्यांना बलिदान द्यावं लागायचं. पापांची क्षमा मिळण्यासाठी काय होतं? रक्ताचं बलिदान. प्राणी मात्र कापायला लागायचे. आपण पाहिलं गेल्या वेळेला त्याचे हात त्याच्यावरती ठेवायचे म्हणजे माझं पाप त्याच्यावरती गेलं, माझे शाप त्याच्यावरती गेले, मग त्याला कापायचे आणि त्याचं रक्त द्यायचे. हालेलुया. पण 11, कारण न्यायी विश्वासाने जगेल. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे तर जो ती कर्मे आचरतो तो त्याच्याकडून जगेल असे आहे. नियमशास्त्र पाळण्यासाठी विश्वास ठेवावा लागत नाही. मूर्तीपूजा करू नको, विश्वास ठेवावा लागतो? नाही. खून करू नको, विश्वास ठेवायला लागतो? नाही. आचरण नीट ठेवावं लागतं. पण मध्ये बदललेला नसतो. त्यासाठी प्रभू म्हणतो असं लिहिलेलं आहे खून करू नको, परंतु मी तुम्हाला सांगतो जो रागावतो त्याने खून केलेलाच आहे. मग खून कुठे झाला? पहिला मध्ये रागावला, मग त्याने जाऊन खून केला. म्हणजे पहिले विचार मग कृती. तू व्यभिचार करू नको असं लिहिलेलं आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की कोणी एक आपल्या स्त्रीवरती कोणी एक कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्या विरुद्ध व्यभिचार केलाच आहे. कुठे झाला व्यभिचार? कृती झाली का? नाही. पण कुठे झाला? मग बदलायचं आहे काय? हृदय. 10 आज्ञा पाळण्यासाठी हृदय बदलायचं आहे. हृदय बदला, 10 आज्ञा आपोआप पाळल्या जातील. किंबहुना 10 आज्ञेच्या वरती तुम्ही जाल. कोणतं बरं? येशू ख्रिस्त जेव्हा मध्ये राहतो तेव्हा सर्व बरं. तो मला शिकवतो कसं जगायचं, कसं वागायचं, कसे विचार करायचे. मला मध्ये बदलतो. हालेलुया. वचन 12. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे तर ती कर्मे आचरतो तो त्यांच्याकडून जगेल असे आहे. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हा सोडवले. तो वधस्तंभावरती काय झाला? माझे काय घेतले? शाप त्याने त्याच्या देहावरती घेतले. माझे शाप त्याचा देह.
त्याचा आशीर्वाद माझा देह. काय झाली अदला बदल? माझं पाप त्याचे नाही, पण नाही का, माझं पाप त्या वधस्तंभावरती घेतलं, माझे शाप त्या वधस्तंभावरती घेतले, त्याचं न्याय पण त्यानं मला दिलं, त्याची पवित्रता त्यानं मला दिली आणि त्याचे आशीर्वाद मला दिले. मग येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद मोठे की कमी? किती मोठे? येशू ख्रिस्त आशीर्वादित होता की नाही? मग त्याचे सर्व आशीर्वाद आपल्याला मिळाले की नाही? किती राहिले? आत्मिक, सर्व आत्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित केलेलं आहे की करणार आहे? आहे. विश्वास ठेवतो तेव्हा. हालेलुया. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिले आहे, यासाठी की अब्राहमाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये राष्ट्रांच्या लोकांना मिळावा, असा की आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे. सर्वात मोठा आशीर्वाद कोणता? की ख्रिस्ताचा आत्मा मला मिळावा आणि मी ख्रिस्ताचं रूप धारण करावं. हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. बाकी सर्व आशीर्वाद त्याच्या पुढे फिके आहेत, फिके. आपल्याला कोणते पाहिजेत? कोणते आशीर्वाद मिळवण्यासाठी आलात? असावे, सगळ्या माहिती आहे मला, सगळे आशीर्वाद असावे, पण सर्वात मोठा आशीर्वाद आहे ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. मी आशीर्वादित आहे आणि ज्याला मी आशीर्वाद देईन तो आशीर्वादित आहे. अब्राहमाचा आशीर्वाद कोणता होता? देवानं अब्राहमाला कोणता आशीर्वाद दिला? मी तुला आशीर्वादित करीन आणि तू राष्ट्रांना आशीर्वादित असा होशील. काय तसंच आहे ना? कोणता दिला अब्राहमाला आशीर्वाद? मी तुला आशीर्वाद देईन आणि तू राष्ट्रांना आशीर्वादित असा होशील. मग तोच आशीर्वाद आपल्याला आहे की नाही? कोणता? प्रभू सांगतो, मी तुला आशीर्वादित केलेला आहे आणि तू तलासरीसाठी आशीर्वादित आहेस. संपूर्ण तलासरी तुमच्यामुळे आशीर्वादित आहे. तुमच्यावरती जेव्हा देव पाणी पाडतो तेव्हा तुमच्या बाजूला पण पडतो की तुमच्याच शेतात पाडतो? तुमची शेतं पिकतात आणि दुसरे विश्वास ठेवत नाही, त्यांची पिकत नाही का? पिकतात की नाही? का? तुमच्यामुळे. कारण देव सांगतो तुम्ही आशीर्वादित आहात, कारण ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. हालेलुया. इब्रिकरस पत्र 9 अध्याय 15 वचन. इब्री 9:15. आणि तो याकरिता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिल्या कराराच्या संबंधी जी उल्लंघने झाली त्यांपासून खंडणी भरून मिळवलेली सुटका होण्यासाठी आपले मरण झाल्याने जे बोलावलेले त्यांना सार्वकालिक वचनाचे वचन मिळावे. हालेलुया. काय? कोणतं वचन? कोणतं वचन आणि कोणतं वचन? सार्वकालिक वतनाचे वचन. आपल्याला वतन आहे. वतन म्हणजे काय? मालकी, प्रॉपर्टी. काय? मालकी. तुम्ही काय बोलता प्रॉपर्टीला? मालकी. मालकी. शेती, झाडं, गुरंढोरं, तुमची किती मालकी आहे? आहे की नाही? आहे ना. कोणाकडून मिळाली? आई बापाकडून ना. पण आपल्याला जी वरची मालकी आहे ती आपल्याला येशू ख्रिस्ताकडून मिळाली. हालेलुया. जेव्हा आपण त्याला स्वीकारतो तेव्हा आपण आशीर्वादित होतो. देव आपल्याला इथेही आशीर्वादित करतो आणि वरतीही आशीर्वादित करतो. हालेलुया. तो ह्याकरता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की पहिल्या करारासंबंधीची जी उल्लंघने झाली त्यांपासून खंडणी भरून मिळवलेली सुटका होण्यासाठी आपले मरण झाल्याने जे बोलावलेले त्यांना सार्वकालिक वचनाचे वचन मिळावे. तुम्ही मरणार नाही, तुम्ही माझ्याबरोबर राहाल.
जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. हे वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे आपण मरणाला भीतो का? नाही. हालेलुया. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने आपले आजार त्या वधस्तंभावरती वाहिले. काय वाहिले? पापी स्वभावामुळे आलं पाप, पापामुळे आले शाप, शापामुळे आले आजार. सर्व वाहिलं की नाही? सर्व वाहिलं. आजार पण वाहिले की नाही? हो. पेत्रामध्ये लिहिलेलं आहे. पेत्राचं पत्र, पहिलं पत्र, 2 अध्याय 24 वचन. पहिला पेत्र 2 अध्याय 24 वचन. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायीपणाला जगावे. त्याला बसलेल्या मारांच्या बळांनी तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. बघा, स्टेप बाय स्टेप प्रभून आपल्याला कशापासून वाचवलेलं आहे. पहिलं आपल्याला वाचवलं आपल्या देह स्वभावापासून, पापी स्वभावापासून, नंतर पापाच्या कृतीपासून, नंतर पापाच्या शापापासून, नंतर शापाच्या परिणामापासून. शापाचे परिणाम आहेत आजार आणि गरिबी. प्रभून आपल्याला आजारापासून पण वाचवलेलं आहे. त्याने जेव्हा लोकांना बरं केलं तेव्हा तो काय म्हणाला? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि तो उठून चालू लागला. म्हणजे पापांची क्षमा झालेली आहे, तो बरा आहे. काय? पापांच्या क्षमेचा परिणाम आरोग्य आहे. आमेन. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्हाला पापाला मरून न्यायीपणाला जगावे. आता आपण कशासाठी जगावं? न्यायीपणासाठी जगावं, प्रभूसाठी जगावं. आम्ही स्वतःसाठी जगत होतो, आता आम्ही प्रभूसाठी जगू. त्याला बसलेल्या मारांच्या बळाने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुमची पापच क्षमा केली गेली, तुमचा पापी स्वभावच काढून घेतला गेला, तुम्हाला त्याचं न्यायीपण देण्यात आलं. आणि त्या न्यायीपणाचा परिणाम आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादाचा परिणाम आरोग्य आहे आणि भरपुरी आहे. पण आपण मूळच्याच गोष्टीवरती भरोसा विश्वास ठेवला नाही तर बाकीच्या गोष्टी कशा मिळतील? मूळ गोष्ट कोणती? की माझा देह स्वभाव त्यानं वधस्तंभी घेतला आणि त्याचा स्वभाव त्यानं मला दिलेला आहे, तो मला जपायचा आहे. ह्या शरीरामध्ये त्याला वस्ती करू द्यायची आहे, त्याला माझ्यामध्ये जगू द्यायचं आहे. तर बाकी सर्व गोष्टी मला आरामात आनंदानं मिळतात, त्या माझ्याच आहेत. हालेलुया. दुसरं आहे, माझी त्यानं गरिबी घेतली. घेतली की नाही? कुठे लिहिलं आहे? हां, 2 कोरिन्थिकर 8 अध्याय 9 अध्याय 8 अध्याय 9 वचन. 2 कोरिन्थिकर 8 अध्याय 9 वचन. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्ही जाणता की तो धनवान असताही तुम्हाकरिता दरिद्री झाला, यासाठी की तुम्ही त्याच्या दरिद्र्याने धनवान व्हावे. हालेलुया. काय सांगितलं इकडे? येशू आपल्यासाठी काय झाला? दरिद्री. सर्वात जास्त दरिद्री तो कुठे होता? तो सेवा करत होता तेव्हा दरिद्री होता का हो? त्याच्याकडे काही पैशाची कशणी होती ना, जी यहुदाकडे होती. म्हणजे तो श्रीमंत होता की नाही? त्याला लोक पैसे द्यायचे, त्याच्याकडे पैसे होते की नाही? होते. गरिबांना देण्यासाठी पण पैसे होते की नाही? म्हणजे गरीब होता का? नाही. मग गरीब कुठे होता? वधस्तंभावरती. त्याच्या अंगावर कपडे देखील नव्हते, तो भुकेला होता, तहानेला होता. मला तहान लागली आहे, मला सोडून दिलेलं आहे, मला तू का टाकलेलं आहेस? पृथ्वीनेही नाकारलेलं, स्वर्गानेही नाकारलेलं, अधांतरी टांगत होता, एकदम दरिद्र्यातला दरिद्री झालेला.
त्याच्याकडे पाहावं अशी त्याच्याकडे सौंदर्य नव्हतं. दुःखाचा पुरुष, ओळख असलेला, दुःखाची ओळख असलेला पुरुष माझ्यासाठी दरिद्री झाला. कफल्लक. किती पैसे होते त्याच्याजवळ वधस्तंभावरती? किती? अवघ्या जगाचा मालक, अवघ्या सृष्टीचा मालक, सर्व सोनं रूप त्याचंच होतं. वधस्तंभावरती किती पैसे होते त्याच्याकडे? किती नाणी होती? तो स्वतः विकला गेलेला 30 नाण्यांना. कुणासाठी? विचारा प्रश्न, कुणासाठी? कुणासाठी? सांगा. माझ्यासाठी, की त्याच्या दारिद्र्यानं मी धनवान व्हावं, मला कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. धनवान म्हणजे मी अंबानीसारखा होईन असं नाही. माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवली जाते. सर्वात श्रीमंत मनुष्य आहे मी. सांगा, मी सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवली जाते. तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही. कोण आहे श्रीमंत? का? ख्रिस्त येशूमुळे. हालेलुया. किती गोष्टी दिल्या आहेत बघा. तुम्ही शोधा, तुम्हालाही मिळेल. मनन करा. वधस्तंभ नुसता असाच नाही. ईस्टरला, गुड फ्रायडेला आपण वधस्तंभ सहन करायचा, हे करायचं, गाणी बोलायची, दुःख रडायचं. पूर्ण वर्ष आम्ही आहे ते आहेच. फक्त ईस्टरच्या दिवशी वधस्तंभ ना. प्रभू सांगतो, हे माझ्या आठवणीसाठी करा. आपण तीच आठवणास करणार आहोत. प्रभू वचनाकडे जाऊ. प्रभू म्हणतोय, माझ्या आठवणीसाठी करा की मी तुम्हासाठी काय काय केलं आहे. तुम्ही विसरू नका. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नको. तो माझ्या सर्व अन्यायांची क्षमा करतो. कुठे? वधस्तंभावरती. तो माझे सर्व रोग बरे करतो. कुठे? वधस्तंभावरती. तो माझा जीव नाशापासून खंडून घेतो. कुठे? वधस्तंभावरती. तो माझ्या डोक्यावर दयेचा आणि करुणेचा मुकुट घालतो. कुठे? वधस्तंभावरती. तो माझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. कुठे? वधस्तंभामुळे. त्यामुळे माझं तरुणपण गरुडासारखं होतं. मी आशीर्वादित आहे. ख्रिस्ताने माझ्यासाठी जे काही केलं आहे ते जेव्हा मी आठवतो, मी आशीर्वादित आहे. प्रभू भोजन असंच नाही घ्यायचं. आठवण करायची, प्रभू तू माझ्यासाठी काय काय केलेलं आहेस, मला विसरू देऊ नकोस. तू माझ्यासाठी जीव दिलास. इतकंच नाही तर तुझं नाही पण तू मला दिलंस. तुझा आत्मा तू माझ्यामध्ये राहण्यासाठी दिलास, जेणेकरून मी तुझ्यासाठी जगावं, तू माझ्यामध्ये जगावं, म्हणून बापाचे गौरव व्हावे, मी फळ द्यावं. हालेलुया. आपण वाचूच तो यशया 53. मी वाचतो, वेळ नाही आपल्याकडे. आम्ही जे ऐकले, यशया 53 889 700. ख्रिस्ताच्या पूर्वी 700 वर्षापूर्वी यशया भविष्यवाद्यानं जे वधस्तंभावरती होणार होतं ते लिहिलेलं आहे. किती वर्षापूर्वी? ख्रिस्त येण्याच्या 700 वर्षापूर्वी. तेव्हा वधस्तंभही नव्हता, त्याला माहीतच नव्हतं वधस्तंभ काय आहे, पण त्यांनी ते पाहिलं आणि लिहिलं. यहुदी लोक हे मानत नाही, त्यांच्या बायबलमध्ये आहे पण ते वाचत नाही, कारण त्यांना प्रभूला स्वीकारायचं नाही. तुम्ही यहुदी लोक कोण भेटले, तुम्ही आपल्याला नाही भेटत, पण त्यांना सांगा यशया 53 वाचलं का हो? ते म्हणतात नाही, आम्ही वाचत नाही. ते का? कारण ते येशू ख्रिस्ताबद्दल सांगतं. जर आम्ही वाचलं तर आम्हाला त्याला स्वीकारावं लागेल. हालेलुया. आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे आणि यहोवाचा भुज कोणाला प्रकट झालेला आहे, कारण
तो त्याच्यापुढे दुबळ्या कोंबासारखा वाढला आणि सुक्या भूमीतील मुळासारखा तो उगवला. त्याला रूप नाही आणि शोभा नाही, आणि आम्ही त्याला पाहतो तेव्हा तो आम्हाला हवासा वाटावा अशी सुंदरता त्याला नाही. कुठलं वर्णन आहे हे? वधस्तंभावरचं. त्याचं शरीर छिन्न विछिन्न झालेलं, अशी चामडी एक राहिली नव्हती त्याच्या अंगावर जी दिसेल. रक्तबंबाळ झालेला दुःखाचा पुरुष. त्याच्याकडे पाहिलं तर हवा असा कोणाला वाटणार नाही. तो धिक्कारलेला, मनुष्याने टाकलेला दुःखाचा पुरुष, दुखण्याची ओळख असलेला होता, आणि ज्याच्या पासून लोक आपले मुख झाकतात असा तो तुच्छ मानलेला होता, आणि आम्ही त्याला मानले नाही. कुठे होतं हे? वधस्तंभावरती. प्रभू माझ्यासाठी मरत होता. तो मला पाहत होता की निक्सन माझ्यावरती विश्वास ठेवेल, 2000 वर्षानंतर माझी पोयरी माझ्यावर विश्वास ठेवेल. माझी एवढी पोयरं तो पाहत होता जमणार आहेत. त्यासाठी त्यानं ते दुःख सहन केलं. हालेलुया. आपल्याला जन्म देण्यासाठी त्याने प्रसूती वेदना सोसल्या, त्यामुळे आपला जन्म झाला. हालेलुया. असाच जन्मलं नाही आपण, त्यानं वधस्तंभाद्वारे आपल्याला जन्म दिलेला आहे. खचितच त्याने आपली दुखणी आपणावर घेतली आहेत आणि आमची दुःखे उचलून घेतली आहेत, आणि आम्ही त्याला मारलेला, देवाने हाणलेला आणि पिडलेला असे मानले. आम्हाला वाटलं देवानं त्याला एवढी शिक्षा केलेली आहे. लोक काय म्हणाले? देवानं त्याला शिक्षा केलेली आहे, तू आपल्या स्वतःला वाचव ना. लोक काय म्हणाले? तू देवाचा पुत्र असेल तर स्वतःला वाचव, खाली ये, म्हणजे आम्ही विश्वास ठेवू. परंतु तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झालेला होता. हालेलुया. तो त्याच्या स्वतःच्या पापांमुळे, अपराधांमुळे घायाळ झालेला नव्हता. त्याने आमची पापे वाहण्यासाठी, आमचे अपराध वाहून तो घायाळ झालेला होता. तो आमच्या अन्यायांमुळे चेचलेला होता. आमचे अन्याय त्याच्यावरती भारी झाले. जगाची पापे वाहून नेणारा कोकरा. आमचीच पापे एवढी मोठी तर सर्व जगाची पापे किती होतील हो. इतक्या वर्षाची किती कल्पना करवते. तेवढी सर्व पापे त्याने त्या वधस्तंभावरती वाहिली एकट्यानं. आमची शांती साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती, आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य मिळाले आहे. आम्हाला पापांची क्षमा झाली आहे, आमचे शाप निघून गेले आहेत, आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आम्ही सर्व मेंढरांसारखे भटकलो होतो, आम्ही प्रत्येक आपापल्या मार्गात वळलो होतो. सर्वांना पाप केलेलं, पाप स्वैराचार आहे. आम्ही मेंढरांसारखे भटकलो होतो, आम्ही आपापल्या मार्गात वळलो होतो, आम्हाला पाहिजे ते आम्ही करत होतो. आमचा धनी कोण होता? मला पाहिजे ते मी करत होतो. माझा धनी कोण होता? सर्वांचं कॉमन पाप, स्वैराचार. आपण आपापल्या मार्गात वळालेलो होतो, आणि यहोवाने आम्हा सर्वांचा अन्याय त्याच्यावर ठेवला आहे. देवानं आमच्या सर्वांचं पाप येशूवरती ठेवलं. किती भयंकर असेल हो. आपण पाप केल्यावरती आपल्याला थोडासा आजार होतो तेव्हा किती वेदना होतात. फटके खातो ना देवाकडून, वेदना होतात ना. मग येशू ख्रिस्ताला एवढ्या पापांची क्षमा, पापांची शिक्षा झाली असेल, त्याला वेदना किती झाल्या असतील. करवते कल्पना. आपण थोडंसं लागलं का आई गो बापा रे, त्याला ना करवतं पाप आपल्याने. क्या बात है. किती महान आहे प्रभू. वचन 7. तो जाचलेला होता तरी त्याने आपल्याला नम्र केले,
आणि आपले तोंड उघडले नाही, जसे वधायला नेलेले कोकरू आणि जशी आपल्या कातरणाऱ्यापुढे मेंढी मुकी असते तसा तो होता. हालेलुया. त्याने आपले तोंड उघडले नाही. जुलूम करून आणि न्याय ठरवून तो काढून नेलेला होता. त्याच्यावरती जुलूम झाला, त्याच्यावरती अन्याय झाला. हालेलुया. त्यानं पाप केलं नव्हतं तरी त्याला पापी म्हणून वधस्तंभाची शिक्षा देण्यात आली, जी सर्वाहून नीच शिक्षा होती. आणि त्याला जिवंतांच्या भूमीतून छेदून टाकले. त्याला जिवंताच्या भूमीतून मारून टाकलं. माझ्या लोकांच्या अपराधांमुळे तो हाणलेला होता. माझ्यामुळे तो हाणलेला होता, तुम्हामुळे तो हाणलेला होता. असा विचार त्याच्या पिढीपैकी कोणी केला? त्यावेळेला त्या लोकांनी काय असा विचार केलाच नाही. आपण करतो का की माझ्यामुळे? तेवढं भाग्य आपल्याला लाभो, तेवढी बुद्धी आपल्याला लाभो की प्रभू तू माझ्यामुळे तो वधस्तंभ सोसलास. आणि त्यांनी त्याचे कबर दुष्टांबरोबर नेमली आणि त्याचे मरण झाले. तेव्हा त्याची कबर धनवानांबरोबर केली, कारण त्याने काही जुलूम केला नव्हता आणि त्याच्या तोंडात काही कपट नव्हते. वचन 10. तथापि त्याला चेचावे अशी यहोवाची मर्जी झाली. कोणासाठी चेचावं? यहोवाची मर्जी काय झाली? येशूला चेचावं. कोणासाठी? माझ्यासाठी. त्याने त्याला दुखवले आहे. जेव्हा तू त्याचा जीव पापाकरता अर्पण करशील तेव्हा तो आपली संतती पाहील. हालेलुया. कोणत्या वेदना भोगत होता तो? प्रसूतीच्या वेदना. आपल्याला पाहण्यासाठी, आपल्याला जन्म देण्यासाठी, आत्म्यानं जन्म देण्यासाठी. तो आपले आयुष्याचे दिवस दीर्घ करील आणि यहोवाचा मनोदय त्याच्या हाताने सिद्धीस जाईल. तो आपल्या जीवाच्या प्रसूती वेदनाचे फळ पाहून तृप्त होईल. आज जेव्हा तो आपल्याला पाहतो तेव्हा तो तृप्त असतो, आनंदी असतो. माझी लेकरं, माझी पोयरं एकत्र जमली आहेत, ज्यांना मी माझ्या रक्तानं विकत घेतलेलं आहे, जे माझे आहेत, ज्यांच्यामध्ये मी राहतो. आनंद असेल ना बापाला? किती आनंद असेल? खूप आनंद असेल. माझा न्यायी सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश न्यायी ठरवील. येशून आपल्याला न्यायी ठरवलं ना? हो. कारण तो त्यांचे अन्याय स्वतः उचलून घेईल. त्याने माझी पापं, अन्याय उचलून घेतले. यास्तव मी त्याला थोरांबरोबर वाटा देईन आणि तो बलवानांबरोबर लूट वाटून नेईल. कारण त्याने आपला जीव मरणापर्यंत ओतून दिला. त्याला मी सर्वात उंच स्थान देईन, माझ्या उजव्या बाजूला बसण्याचं स्थान. तो कुठे बसला? बापाच्या उजव्या हाताशी. आणि तो अपराध्यांबरोबर मोजलेला होता आणि त्याने बहुतांची पापे उचलून घेतली आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली, आता आणि करत आहे. येशू ख्रिस्त आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आपण जेव्हा चुकतो तेव्हा तो बापासाठी बापाकडे विनंती करतो, बापा त्यांना क्षमा कर, मी त्यांची पापं वाहिलेली आहेत, त्यांना क्षमा कर. हालेलुया. किती महान आहे आपला प्रभू. असा कोणता देव आहे ज्यानं आपल्यासाठी जीव दिलेला आहे? त्याचे व्हावं की नाही? जीवन त्याच्यासाठी द्यावं की नाही? रडावं की नाही? प्रभू वचनाकडे जाऊ. 1 कोरिन्थिकर 11 अध्याय 23 वचन. पान 1386. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले आहे, ते हे की ज्या रात्री प्रभू येशूच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा.